मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर करमाळ्यातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन आज मागे घेतलेलं आहे। त्याचबरोबर आज आपण पाहिलेलं आहे की सुकाणू समितीची आज दिवसभर जी नाशिकमध्ये बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये या महिलेने गोंधळ घातलेला होता आणि या गोंधळानंतर मात्र आता त्या संदर्भातले तर्कवितर्क देखील लावले जात आहेत। आज ज्या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की सुकाणू समितीची बैठक झालेली आहे त्या संदर्भात आता बच्चू कडूंचं एक महत्त्वाचं विधान येत आहे। माझाच्या शेतकरी परिषदेमध्ये बच्चू कडूंनी इशारा दिलेला आहे। काही वेळापूर्वी माझाने हा कार्यक्रम केला होता। मुख्यमंत्र्यांच्या घरावरती बॉम्ब टाकू असा बच्चू कडूंनी या कार्यक्रमामध्ये इशारा दिला होता। मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आक्रमक होऊ असा इशारा देखील यावेळी बच्चू कडूंनी दिलेला होता। काही वेळापूर्वीच माझाने खास कार्यक्रम आयोजित केलेला होता। आज दिवसभर सुकाणू समितीचे सगळे सदस्य नाशिकमध्ये होते आणि नाशिकच्या याच बाजार समितीमधून एबीपी माझाचा जो खास कार्यक्रम झाला होता त्यामध्ये बच्चू कडू असं म्हणालेले आहेत की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मुख्यमंत्र्यांच्या घरावरती बॉम्ब टाकू असा इशारा देखील त्यांनी यामध्ये दिलेला आहे। सगळे नेते आक्रमक झालेले, शेतकरी आक्रमक झालेत। तुम्ही सांगतोय का निवळ बिल्ला लावून किंवा सत्तेसाठी याच्यासाठी तुम्ही जे प्रश्न केला तो बरोबर आहे, पण आम्ही सांगतोय का आमच्या अंगात आमच्या मायबापाचं शेतकऱ्याचं रक्त आहे आणि ते बेमानी होणार नाही। त्या शेतकऱ्यासोबत तरी बेमानी होणार नाही। वेळ पडली तर सरकार जर आंदोलनात सामूहिक आंदोलनात जर तयार झालं नाही तर भगतसिंगानं जसा संसदमध्ये बॉम्ब टाकला होता ना तसा आला टाइम तर मुख्यमंत्र्याच्या घरावर टाकू। तर बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावरती बॉम्ब टाकू।